नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण डेरिव्हेटिव्हच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आज आपण डेरिव्हेटिव्हच्या शेवटची जी एक्सरसाइज आहे ती 1.5 त्याच्यामध्ये असलेला आपण क्वेश्चन नंबर 2 म्हणजे फाइंड d² बाय dx² ऑफ द फॉलोइंग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे आपण एक्झाम्पल्स बघत आलेलो आहोत. आज आपण आणखीन काही थोडे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. तर प्रॉब्लेम्स भरपूर आहेत, परंतु तुम्हाला मी काही प्रॉब्लेम्स समजावून देतो आहे. बाकीच्या एक्झरसाईजमध्ये असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्झरसाईजमध्ये होमवर्कमध्ये सॉल्व करायचे आहे. आपण पाहूयात आता हा प्रॉब्लेम थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे या ठिकाणी XY हे तुम्हाला पॅरामेट्रिक फंक्शन दिलेलं आहे आणि मग अशा वेळेला तर आपण फक्त dy/dx पर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व केले आहेत. आता या ठिकाणी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे d² dx² हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण dy/dx आपण जसं काढतो होतो आपण याच्या अगोदर त्याच पद्धतीने dy/dx ची पद्धत आपण काढू. अगोदर काय करायचं असतं की x = a (θ - sin θ) आपल्याला डिफरन्शिएट करायचे आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा असं म्हणू आपण. आणि म्हणजे dx/dθ मिळणार a कॉन्स्टंट ॲज इट इज राहणार अँड d/dθ ऑफ θ - sin θ याच फंक्शनचा फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि तो म्हणजे थीटाला अनुसरून काढायचा. सो a ॲज इट इज इनटू इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा इज 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ sin थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा इज cos थीटा. ओके, दिस इज dx/dθ and say that it is number 1. And now y is equal to here a into in bracket 1 minus cos theta. Now here again differentiate with respect to theta. Find now dy/dθ is equal to बघा परत a constant as it is and into d/dθ of 1 minus cos theta. So we get a into in bracket the derivative of 1 is 0 है की नाही and derivative हे minus sign as it is and derivative of cos theta with respect to theta is minus sin theta. So in small bracket minus sin theta guys. And now therefore dy/dθ is equal to we get a sin theta and say that second number, right? Because this minus becomes plus sin theta, so 0 plus sin theta means only sin theta, and so sin theta into a, that is a sin theta. This is the dy/dθ. And now by the derivative of theorem, derivative of parametric theorem, काय बोलते by theorem dy/dx is equal to dy/dθ upon dx/dθ upon dx/dθ. So from 1 and 2 काय होईल बघा. therefore dy/dx is equal to मिळणार आता सबस्टिट्यूट हियर dy/dθ is a sin theta a into sin theta upon dx/dθ काय dx/dθ a into in bracket 1 minus cos theta. आता हे a कॅन्सल होईल बरोबर, म्हणजे फक्त वरी sin theta राहील आहे की नाही आणि डिनॉमिनेटरला 1 minus cos theta हे मिळालं dy/dx. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे तर d²y/dx² काढायचं आहे की नाही. मग आपण याला पुन्हा डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर थोडं आपण त्याला सॉल्व केलं तर काय होईल बघा बरं. थोडंसं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काही फॉर्म्युले वापरता येते. sin 2θ इज इक्वल टू फॉर्म्युला 2 sin θ cos θ आहे. मग हाफ अँगलमध्ये sin θचा फॉर्म्युला मिळेल 2 sin θ/2 इंटू cos θ/2 असा फॉर्म्युला मिळेल की नाही मला सांगा. आणि 1 मायनस cos θचा फॉर्म्युला हाफ अँगलच्या संदर्भामध्ये होईल 2 sin² θ/2. मग हे जर फॉर्म्युला वापरले तर आणखी काय मिळेल शॉर्टकटमध्ये a 2 गेट कॅन्सल होईल. हियर sin θ हे sin θ गेट कॅन्सल and also numerator is remaining cos θ/2 and the denominator is sin θ/2. So cos θ/2 upon sin θ/2 आहे की नाही. मग काय मिळणार dy/dx मिळणार. therefore dy/dx is equal to मिळणार cot θ/2. फक्त एवढंच मिळणार dy/dx. ओके बघा म्हणजे sin θ minus cos θ
आपल्याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं असेल तर क्वोशियंट रूल वापरून वगैरे कठीण झालं असतं, म्हणून थोडंसं सिम्प्लिफाय, आपल्याला जेवढं सिम्प्लिफाय करतो तेवढं सिम्प्लिफाय करत राहायचं. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर अगदी शॉर्टमध्ये म्हणजे cot θ/2 फक्त एवढंच फंक्शन मिळेल, आहे की नाही. आता पुन्हा आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, कारण d2/dx2 काढायचं आहे, म्हणून आपल्याला आता असं म्हणायचं आहे की अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, आता x म्हणायचं आहे, थिटा नाही हा, या ठिकाणी थिटा झाला. आपण पॅरामेट्रिकमध्ये आपण x फंक्शन y फंक्शन दोन्ही फंक्शन थिटाला अनुसरून डिफरन्शिएट केल्यानंतर मग dy/dx मिळाला आपल्याला. आता dy/dx ला पुन्हा डिफरन्शिएट हा x ला अनुसरून करायचं आहे. मग dy/dx ला जर पुन्हा डिफरन्शिएट केलं तर त्याचं सिम्बॉल असते d2y/dx2, राईट, इज इक्वल टू, आता cot θ/2 ला आपल्याला d/dx ऑफ cot θ/2, आहे की नाही. cot θ/2 ला x ला अनुसरून डिफरन्शिएट करायचं असेल तर आपल्याला मिळणार बघा. अगोदर cot θ/2 ला आपण जर थिटाला अनुसरून डिफरन्शिएट केलं तर cotचं डेरिव्हेटिव्ह काय आहे माहिती आहे का, -cosec² θ/2 असा डेरिव्हेटिव्ह आहे cotचा, आहे की नाही. -cosec² θ/2 and into d/dx of पुन्हा θ/2 चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, कारण θ/2 हे फंक्शन आहे, म्हणजे cot f(x) चा डेरिव्हेटिव्ह -cosec² f(x) into f'(x) -cosec² f(x) into f'(x). This is the derivative of cot f(x) formula. So by using this formula we get -cosec² here θ/2. This is the function, and so again derivative of that function means d/dx of θ/2. So we get bhagata, that is equal to -cosec² θ/2 multiply by, now derivative of θ/2. Firstly differentiate θ/2 with respect to theta, we get 1/2, and again multiply by derivative of theta with respect to x, that is dθ/dx, right. Now -cosec² θ/2 multiply by 1/2 multiply by 1/dx/dθ. Can we write in this way? आपण असं लिहू शकतो की नाही, dθ/dx ला 1/dx/dθ लिहू शकतो. का असं लिहिलं असेल बरं, बिकॉज हिअर we know that this value dx/dθ from 1, we have substitute this value dx/dθ, okay, and so we get lastly d² by, therefore d²y/dx² is equal to, बघा आता मिळणार -cosec² θ/2 in numerator and denominator this 2 into in bracket what is dx/dθ here 2a into 1 minus cos theta from 1 again minus cosec² θ/2, this is in numerator and here denominator is 2 as it is, and what is dx/dθ from 1a into 1 minus cos theta, so here a twice a into in bracket 1 minus cos theta. This is the d²/dx², but again here solve, I solve करता येईल आपल्याला. What is how to solve this? सॉल्व करता येईल आपल्याला, बघा कसं करता येईल, -cosec² θ/2 divided by 2a into in bracket what is 1 minus cos 2 sin² θ/2, right. So now minus cosec² θ/2 divided by 4a, this 2 into twice a 4a, and multiply by this sin² θ/2, 1 by sin² θ/2 is a cosec² θ/2 असं लिहू शकतो की नाही. sin² θ/2 काय करा, म्हणजे डिनॉमिनेटरला म्हणजे 1 by sin² θ/2, that is cosec² θ/2. म्हणजेच लास्ट डे विल गेट
cosec square into cosec square, that is equal to minus 1 upon 4a into cosec raised to 4 theta by 2. This is last answer, d square y by dx square. Right? अशा पद्धतीनं आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे पॅरामेट्रिक मध्ये असलेल्या एक्झाम्पल्स. सगळ्या एक्झाम्पलचा नीट विचार केला तर जास्त करून आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे फॉर्म्युले आहेत त्याचा वापर जास्त करून करण्यात येतो. ठीक आहे. अजून एखादा प्रॉब्लेम आपण याच्यात करतो. काय अडचण असेल तर बघा.